माणूस काय भारी असेल, याचा घर या जागेवर आहे एकदम फुल. तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो त्या बीचचा, कसा एक नंबर दिसते इकडून डायरेक्ट. आई शप्पथ, भीती वाटते पण भारी जागा आहे. मी 5 सुरमई त्याला मागवल्यात. ही बघा 1 2 अजून 3 याच्या पोरं फुल तयार झाले. ही बघ कशी घाणेरडी कामं करता ना या, ही बघ कशी घाणेरडी कामं करायला बसल्या ना या बीचवर येऊन. नवरा बायको एन्जॉईंग द व्ह्यू गाईस. गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आमचा डे 2 आहे ना, डे 2 ब्लॉग तिसरा आहे पण दिवस दुसरा आहे. म्हणजे आम्ही पहिल्या दिवसाचं 2 ब्लॉग बनवलं, एक नाईटचा. आज पण रातची फिरायचं आहे का? आज पण रातचा तुम्हाला दुसरा ब्लॉग बघायला भेटेल आणि दिवसाचा दुसरा ब्लॉग बघायला भेटेल. आता आम्ही सकाळी तयारी करून साऊथ गोव्याला चाललेलो, पण आधी नाश्ता करून दे. माझा आवाज बघू शकता, अजून बसलेलाच आहे कारण की खोकला आहे ना मला, तो दम्यासारखा झाले तो, त्याच्यामुळे एकसारखा येते. पोरांची ड्रेसिंग बघा, फुल गोव्यावाली वाईफ देतात पोरं. ही बघा एस्थेटिक, ही बघा एस्थेटिक. सिद्धू बॉडी तर नाही पण बटणं बघा कशी उघडी ठेवल्यानी बघा. ही बघा. आता आम्ही नाश्ता बिस्टा करून आमचा झाला. मस्त की समोसा वडापावच मारला कारण की आम्हाला जाम लांब जायचं आहे. इकडून 2 तास दाखवते चालू जाईल बघला. गोव्याला गेले तर बोलते 1 पीस घेऊन पोरा. अरे फॅमिली फ्रेंडली वॉक, फॅमिली फ्रेंडली काय बोलताय ना, बोला. मी फ्रेंडली बोलते. फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे. तर हे पण पारा रोडला गर्दी बघा बरी पोरा. पर्रा रोड तर आम्हाला गाड्या बघा कशा लागल्या. गप्प सर. पर्रा रोडला काय चाललं आपण साऊथ गोव्याला. साऊथ गोवा महाराज आहे पोरा. पोरावी तशी रामा बोलते. यो बघा यो बंगला आपलाच आहे. 5 जणांची 5 अलग ड्रेसिंग आहे. एकाने कोणची प्रॉपर गोवा घातलाय, एकाने कोण लग्नाला चालले, कोण लग्नाला चालले, मी क्लब कोण साखरपुड्याला, कोण क्लब मध्ये. शिवमची फुल क्लब वाली ड्रेसिंग आहे का. ती हातान चैनी ना गल्यान चैनी ना सेम तैसाच वाटते बघा. एक्सेसरीज. जर कोणाला कसिनोचा व्लॉग बघायचा असेल तर कमेंट मध्ये हाय करा, पैसे पाठवा. कोणाला कसिनोचा व्लॉग बघायचा असेल कमेंट मध्ये हाय करा आणि पैसे पाठवा. हा, तिकीट केवढा म्हणजे जो कमेंट करेल त्याच्या हिशोबाने तिकीट करायचा. 3000 रुपये एकाचं तिकीट 15,000. हे बघ कसा दिसते, खतरनाक दिसते ना. अपडेट आहे पबजीची काय. पबजीची अपडेट आली काय, गोव्याची अपडेट आहे. गोव्याची पबजीची काय. यो गोव्याचा स्टेडियम आहे काय बघा इथं. स्टेडियम भारी दिसते. ग्राउंड नाही दिसत, 2-3 ग्राउंड दिसतात मला आता याच्यात. लाईट आहे बघितली हायवे. तो सिलिंग ब्रिज आहे बघ समोर. अच्छा आपण आता ना त्या ब्रिजवर जाऊ. ते ब्रिज दिसला का? हा, या ब्रिजवर जाऊ आता. एक नंबर ब्रिज दिसते. आपला सिलिंग सारखाच आहे. सेम म्हणजे तेवढा मोठा नाही पण सिलिंग सारखाच वाटतो. मागच्या अजून भारी दिसते, मागच्या अजून भारी दिसते बघा गाईस. काय भारी दिसते नाही का. यो माणूस काय भारी असेल, याचा घर या जागेवर आहे एकदम फुल. काय अशी वाटते साऊथवाली वाईब आहे. साऊथ म्हणजे ते कर्नाटक वगैरे साईडची. तसं ही कर्नाटकचीच बॉर्डर आहे. याचे पुढे गेल्यावर कर्नाटक ना एकदम, पण एकदम भारी वाटते बघा. ऐसा आपल्या केला तर पाय असा आमचा कशेली विशेली असतात भाई. गोव्याला कोण यायला असता, येर लागला असता गोव्याला. कालवार आहे पण आहे गाईस. कारवार आहे. सॉरी गाईस, कालवार नाही कारवार आहे. इकडची घरं या साईडला दागा बिगा प्रत्येकाच्या घराबाहेर एक नंबर आहे. सिद्धूबाई याद आल्या बघा गाईस. आपल्यासारखी गत आहे इथं, पण एवढी भारी जागा होती, एवढा भारी रस्ता आम्ही एन्जॉय करत चाललेलो. पण इकडे पण हा मोजून सगळे इथं लोक तशी असताना रस्त्याच्या बाजूला मेन हायवे त्याच्या बाजूला तेव्हा असा कचरा टाकला. असा चुरा झाली त्या गाडीला, टो करत नाही घातले. तेच आम्ही एवढा भारी रस्ता बघा. रस्ता किती छान आहे बघा. अशा रस्त्यावर साईडला कोण कचरा टाकून देते, ते पण बराच डम्पिंग यार्ड सारखा कचरा टाकलेला आजूबाजूला. -0 सिव्हिक सेन्स होता. -0 सिव्हिक सेन्स.
मायनस नवीन नंबर काढलेला आहे -0. तुला माहिती आहे मग तू सांग तरी आता ब्लॉग चालू कर. त्या काय आहे अरे तू कार ना, मी सांगते ना काय आहे. सांग. लोक गेला. चर्च आहे, साऊथ गोव्याचं चर्च आहे. अच्छा. आता त्यांचा हॉल आहे. ओ काय प्रोग्राम असेल त्यांचा. लगीन बिगिन आहे करता. स्कूल आहे. हॉल आहे, हॉल आहे. रेजिना स्कूल पण आहे. रेजिना हॉल. आवरीच पोरण चालेल. हा बस मोजकीच. स्पोर्ट्स. आता आपण साऊथ गोव्याच्या गल्लीत आहोत. गल्लीमध्ये सांगणार होते चर्च मध्ये बोल. काय हा, चर्चेवर हा, तो चर्च आहे ना, हा तो इकडचा जाम जुना चर्च आहे साऊथ मधला. म्हणजे तो चर्च अलग ते बॉडीवाला. काय हे सांगते. एरियातला हा चर्च अलग. काय माहिती दिली गाईज. वाव. वाव. मी माहिती गोवाला नाही हो. आता विषय असा आहे. एक मिनिट थांब. आता आम्ही तिघं ना या साईडला तर पहिले लायलो. मी भले 2 वेळेला गोव्याला आल्या, पण या साईडला आम्ही पहिले लायलो. ही दोघांना जे सगळ्यांनी जास्ती याला सगळ्यांनी जास्ती यायला या साईडला ना. याला माहिती आहे. आता याने सांगायला पाहिजे ना इथं या आता कॅमेरा चालू कर. मेन स्पॉट आयला ना तर लगेच तिकडे कॅमेरा चालू करणार. गाडी थांबवणार पण नाही. गाडी अजून पास लागेल. मला काय कॅमेरा चालू करते बोलते. काय स्पॉट दाखवते तू. त्याच्यावर यो पण ज्ञान देतो तुला. यो पण ज्ञान देतो होता. मग याच्यावर कॅमेरा दिला. यो बघा यो कसा पण लागला. यो बघा कसा झोपलेला तो बघा. ही परत चालला बाई. उठला बघ तो बघा. या साईडला लक्ष द्या. असं आता या टूर गाईडने आम्हाला सांगले या साईडला काहीतरी आहे. तेबूज ताबा आहे साईडला. हा येऊ बघा. तेबूज ताबा हा आहे. ही जागा भारी वाटते. पाणी बघा बरं भारी आहे. एनाकोंडा पिक्चरची शूटिंग इथंच झालेली गाईस. एनाकोंडाचा काकू शिखरचाच बोलते पोरा. रस्ते भारी आहे काही पण बोला. मुंबई फुल एन्जॉय करत चाललोय आम्ही. स्मूथ आहे. या साईडला गेला ना गावन पण आहे पण व्ह्यू भेटल. आया गेला ना तू. आया चल आता टाक तू टाक ना. अरे येताना टाकू ना. टाक, सर. अरे गावाचा रस्ता आहे. आयाच आहे बेटूल फोर्ट. आणशी ना 20-30. अरे गावांचा रस्ता आहे. जिरा काय गाडी टाक करते. टाकू शकतो का आपण? वलवाल नाही ना भेटणार परत. भेटल ना. बेटूलचा तिकडे आहे ते साईडला भेट. नाही अरे हो कोण ना रिटर्न दाखवते ना. नाही येत आहे. यो दिसेल आपल्याला व्ह्यू. अख्खा व्ह्यू भेटेल तुला. अरे मग तो 80 वर्षी भेटेल ना. कंची वरची बेटूलला येवाला 80 नंतर येऊ ना ऐशा. येऊ कोण येऊ अख्खा गोल फिरून यायची हा. नंतर. चला. चल मग. चला तुम्हाला गोल फिरवता फिरव. आम्हाला काय आम्हाला फक्त मागे बसून एन्जॉय करायचं. अरे रस्ता बारका आहे ना भाई त्या. U-turn नाही होणार. U-turn नाही भेटणार. तर आम्ही या फोर्ट मध्ये आलो. या फोर्टचं नाव आहे काबो दी रामा फोर्ट. या फोर्ट मध्ये काय आहे सा? या फोर्ट मध्ये आहे काय? त्याची हिस्ट्री आता दिसू आणि पाणी भरायची त्याला. काय पाणी भरायची. अच्छा. याच्यानं सगळं पाणी असायचा. म्हणजे बॉर्डर सारखं असायचा. कॅनन बघा काहीच तेवी ना. आताची आधार कार्ड म्हणजे ID प्रूफ घेतला. नंबर घेतला. नंतर आम्हाला एक्झिट नंबर दिला 113. कणाला दिला काय माहित नाही. जाताना कट करतील द्यावी. आहेत तुम्ही लपून बसलं तर. जाताना त्यावी कट करतील का. 113 मध्ये जी आलती पुरा ती गेली. मी ते यांची लोक जे असेल नंतर तुम्ही पॉज करून बघा. दिस फॉर तुम्ही वाचा. तुम्हाला काय समजलं तर मला सांगा. आता आम्हाला फिरायचं आहे. आम्हाला टाइम नाही. इथे चर्च पण आहे. सेंट अँथनी चर्च काबो दी रामा बघा. सेंट अँथनी चर्च काबो दी रामा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला इथं जे प्लस हे क्रॉस दिसतील ना कुठं कुठे बघा. 1 2 इकडं इथं. याचे मागे ना बॉड्या आहेत. त्याच्या प्रायव्हेट म्हणजे त्याच्या बॉड्या आहेत. त्याच्या खालती नक्की ना. मी बोलीन त्यांना काय माहिती असेल ना. मी याच्यात बोलीन. संपला विषय. आणि फोर्ट बोलून याच्या ना कब्रिस्तान. फोर्ट बोलून आम्हाला कब्रिस्तान मध्ये आणले. रोड तर भारी आहे. रोड काय म्हणजे रस्ता भारी आहे. ट्रेकिंग सारखं आहे. तुम्हाला यायचं असेल ना म्हणजे साऊथ गोव्याला मेन रिजन काय साऊथ गोव्याला यायचं. इथे जाऊन सायलेन्स एरिया आहे. इथे असे झाडचूक नाही.
काय काय इथून बीच दिसते, पण इथून मी बघतो. एक मिनिट, कसं आहे आई शपथ खतरनाक आहे का. तुम्हाला इथं नाही, आम्ही खालतीच गेलो दाखवून. का भारी दिसते बीच. माणसां पुढे तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो त्या बीचचा, कसा एक नंबर दिसते. ही बघा इकडच्या डायरेक्ट खाली, पण नीट उतरायला लागलं. कॅमेरा बघून उतरला तर मी डायरेक्ट वरती जाण. बीचचं नाव काय? पेबल बीच. हा, कॅमेरामॅन नेवर डाईज. तुला आया उभा राहून काढतो तुझा फोटो नंतर. इकडून डायरेक्ट आई शप्पथ, भीती वाटते पण भारी जागा आहे. तू डायरेक्ट खालती बघा ना. नीट नसत दिसत आहे बघा. डोल्याशी असं जाम भारी दिसते. कॅमेरा तेवढं जस्टिफाय नाही करत. चला काय रिस्की बोलते. कलसूबाई चढून आलं. रिस्की काय बोलते तू. चला खालती. ते पाण्याच्या मध्ये दगड बघ तसंच वाटते. इकडच्या दिसन बघा गॉडझिला. आता आम्ही एकदम 2x2 लो फोर लावले, कारण की आम्ही चाललो एक स्पॉटवर. तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. एक नंबर व्ह्यू आहे. असती या बीचला पेबल बीच कशाला बोलतात, कारण की याच्या ना सगळं दगडच आहे. वालू, विदाऊट वालूचा बीच आहे. जिथं तिथं दगडच आहे, वालू दिसतच नाही बीच. तुम्हाला त्याच्या समोरचा व्ह्यू दाखवून जाम भारी दिसते. सिद्धू माहिती आहे तू कलसूबाई चढून आले. त्या चाल ना, त्या भारी आहे. भाई थांब, आमचं टूर गाईड आम्ही आहोत, तुम्ही नाही. काय टूर गाईड आहे ह्यो. हा ना, हे बघा अहो एवढं चांगले जागेवर पण कचरा केले. मग काय बोलूया. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो आम्ही कुठं आलो. दगड जाम हे आहे. एक मिनिट थांबा, तुम्हाला नीट प्रॉपर दाखवतो. हे बघा सगळ्यां भारी तर यो व्ह्यू दिसते. एक नंबर वाटते बघा. कडक आहे ना, पैसा वसूल व्ह्यू आहे यो. ऐका ना, वरतीच वरतीत एकदम. फोटो काढत होतो. फोटो पण यात फोनच्या सगळ्यांचा काढला. ब्लॉग पण या फोनच्या बनवायचा. यार कवरी मेहनत आहे तुम्हाला. काय ही बघा या काय आहे. चिंबोरी पण दाखवतो पूर्ण. इकडे बाजूला याच्या नाही, बाजूला दिसणार नाही. मग कशी दाखवते. दगडासारखी दिसली का ही चिंबोरी आहे. बघा चिंबोरी कडक ना. यो प्रकार भारी आहे. इथं काय काही समजत नाही. चला आता जाम पाणी भरायच्या आधी पेबल बीचवरच्या आपण निघू, कारण की दगडात ना नीट चालायला नाही जमत. यो मोठा प्रॉब्लेम आहे. चल निघूया आपण. चल सिद्धू चल. तू यो फोन असं रिस्की मारून ते साईडला गेलं तर पोराव यांना सांगलीला जाऊ नका. आणि यांच्या अंगान माझ बघा गौरा. हे बघा, बघा माझ बघा यांच्या अंगान. चला बघा पोरं कसे ऍडव्हेंचर करत चालले. यांना सांगलीला जाऊ नका. यो जाऊन आयला नंतर आम्हाला बोलते. ही आता कसा पाणी वाढत चाललंय बघा. कसा उभं जाम वाढत चाललंय. तिकडे गेलेलो आताशी आपण. या दगडावर जागा एक नंबर आहे. मस्त विजिट साऊथ गोव्याला. पॅबल बीच म्हणून. कंचा फोर्टचं नाव काय काबोदेरामा फोर्ट मध्ये आलं ना का, त्या तिकडचं एंट्री आहे. तुम्हाला समजत. टिपिकल इंडियन बॉय. थांब मी खोलून देतो ते. तैसा नाही. आता का आंबा काढते वाटते. एक चमायला. चल एक काढला, एक नाही निघत.
त्यांच्यात का अंशा चला चल चल अंशात चल. आता कंटाळा येते. तर आपण त्या फॉर्टवरून निघालो, त्या फोटो बिटो काढलं, जरा पुढेपर्यंत गेलेलो. जागा तर एक नंबर आहे. तिथं वालू नाही, पूर्ण दगडांचा बीच आहे, पॅवल बीच बोलतात त्याला. आता तिथं उसाचा ज्यूस पियाला थांबलेत ते. मी गाडी पुढे घेऊन जातो आणि ती थोडा पुढे आहे ना, मग उसाचा ज्यूस पिऊ आणि मग आम्ही निघू. इथं त्या साईडला पण काहीतरी आहे, तिथं आम्ही खाऊ. तेव्हा आपण तोडलेला आंबा काही खाऊन बघतो. आंबट आहे का? चांगला लागते, खाऊन बघू कसं लागते. एक नंबर आंबा आहे, एनर्जी आली ना जशी. एक नंबर, जाम भारी वाटला. खतरनाक आंबा लागते. याच्यानंतर एक उसाचा ज्यूस, एनर्जी आणि गायब झाले. चला याच्यानं तुला पाहिजे क्या काहीच. कसा वाटला? हे मजा आली ना. फील आले भाई, फील. तर आलावीला टाकले का? आलाय का त्याच्याने? आला पण आहे, पुदिना पण आहे. तर ऑर्डर टेस्ट येते. उसाचा ज्यूस पिऊन एवढा भारी वाटला, आई शपथ. आणि सध्या जाम गरजच होती उसाच्या ज्यूसची, जाम भारी वाटला. आता आम्ही चाललो त्या काय चाललो आता, आज जवळच काबोदी रामाला तर आता आपण आलतो. तो पण काबोदी रामा, तिथं काय त्याचा व्ह्यू पॉइंट आहे. हा काबोदी रामा व्ह्यू पॉइंटला चाललो. पेबल बीच होतं. इथं फोर्ट आणि पेबल बीच होता. वरतीड होता का नाही काही सांगा. वरतीड म्हणजे हा जागा तुम्ही बघलीच असाल, काय खतरनाक, एक नंबर. आम्हाला खालती जाम डिहायड्रेट होत होता, म्हणजे ऊन त्याच्या पैकी चढवून जाम बेकार. वरती आलो आणि उसाचा ज्यूस पिला तेव्हा मनाला तृप्ती आली ना, एक नंबर. आता तिथं जाऊ डायरेक्ट आपण. तिथं खालती कॅफे बघा, रिसॉर्ट यो रिसॉर्ट आहे आणि यो कॅफे आहे. तो यो पण रिसॉर्ट आहे, म्हणजे कॅफे आहे त्यांचा यो, तो रिसॉर्ट आहे. एक नंबर दिसते ना का. आपण तिथं होतो, हे बघा इथं होतो आपण, या डोंगराच्या त्या साईडला. तिथून इथं आलो. व्ह्यू एक नंबर आहे. हे बघा आहे फोटो काढतात नाही का, ही जागा तुम्हाला समजली का? आहे जाम लोक फोटो काढतात. शिवम तुला कसा वाटतं गोव्याला, तुझं पहिली ट्रिप आयशी? मजा येते भाई. मजा सांगते काय? शिशिगाव ना आफ्रिका दिसेल तुला. तुझा गाव दिसेल तुला. दिसला का? नाही ना भाई. समुद्र जाम क्लिअर आहे. हे बघा एकदम क्लिअर समुद्र आहे. ही एंट्री बंद आहे ना, त्यांच्या जाऊ शकता मला वाटते, पण आणशा एंट्री बंद आहे. इथं गरम नव्हती, इथं थंडी आहे वाटते. तिथं एवढा बेकार गरम होत होता, काय सांगू काय शपथ. खालती जो रिसॉर्ट आहे ना हा वाला, हे बघा असा दिसते व्ह्यू. बघा काय खतरनाक रिसॉर्ट आहे. सध्या ना तिथं नाही का कंचा रिसॉर्ट, त्याला आग लागली, त्याचं नाव रोमोबाय ब्रंचलेन असं नावाचा तो रिसॉर्ट आहे. जाम तो पण जाम फेमस आहे. त्याला आग लागली ना म्हणून तो बंद केला. तिथं माणसं पण 2-3 वारली, बरीच जण वारली म्हणजे. तो कॅफे बंद केले, त्याचे पण सिक्युरिटी रिझन पाहिजे बंद केले. तर आता डायरेक्ट त्या साईडला फॉरेनर जरा कमी दिसतात नाही का? फॉरेनर या साईडला कमी आहे. तर आता डायरेक्ट ना जेवताना तुम्हाला भेटतो काहीतरी मस्त मागवतो. चला आम्हाला सांगते नंतर, यो असं झोपते ना, मग आम्हाला सांगते. यो आता यो ब्लॉक कट नको करू. झोपलं कसा चाललोय बेतुल बीचला आम्ही. आणि ब्लॉगर असा आहे का, ब्लॉगर झोपलाय मागे, तो बघा झोपले ना, नंतर आम्हाला सांगते तुम्ही मला सांगत नाही, घेत नाही, हे नाही ते नाही. मी कसा शॉर्ट कसं घेऊ ना, हे कसं घेऊ. बघू शकता आता चाललोय बेतुल बीचला. सीन बघा काय, रस्त्याचा कडक एकदम, एक पण गाडी नाही रोडला. मस्त फुल सणाना पिदी मध्ये आलो काहीच. आम्ही हॉटेलला थांबलो जेवायला. मस्तपैकी आम्ही 5 सुरमई त्याला मागवल्यात. ही बघा 1, 2 अजून 3 येवायच्या आहेत. पोरं फुल तयार झाले. खावाचा नव्हतं यांना, शिस्त नाही या माणसानं, शिस्त नाही.
अरे थम्सअप लेके आणा थंडा. थंडा थंडा एकदम. हे बघा यो काय किंगफिश आले सुरमई भात लोणचं काढून दिले. या काय शिवम ही भाजी एक कंपल्सरी देतात. डाल आहे, ही रस्सा आहे. तो रस्सा आहे. चपाती नसतं ना? नाही चपात्या नाही भेटतच नाही चपात्या. सोलकडी कढी आहे ती. हे मोठा विषय आहे. मला वाटलं चपात्या आहे, चपात्याच नाही. यो टेस्ट करून बघू कसं आहे. तो ये कोकमाचा आगल नाही का आपल्या आंबट आहे. लेट्स गो गाईस, ट्राय करा. कसं आहे? कंची भाजी आहे. बटाट्या दिसत नाही का तुला आता बरा? नाही बटाटा नाही आहे. अलग आहे. हे बघ काहीतरी वेगळं आहे. ज्यादा या नाही हा अच्छा, ठीक आहे. सॉरी. कसं आहे? टेस्ट करून सांगा जरा. त्याच्या मच्छी खाऊ ना. घास मारा घास. कशा आहे? एक नंबर आहे. नुसतं सोनं. लेट गो गाईस, आता आम्ही जेवतो. मग जेवून तुम्हाला भेटतो. बागडा पण मागवले. 2 नुसतं बागडं मागवलं. हे बघायचं आमचा बागडा पण आला. आमचं नाही बागडा, म्हणजे बागडा आला. बागडं मोठा आहे. तो मीडियम बोलला पण मोठाच बागडा. सुरमई एक नंबर लागते ना. सुरमईची टेस्ट भारी आहे. एक नंबर. काहीच आम्ही इथं छोटासा हॉटेल होता. जेवण झालं आमचा. एवढा क्लास हॉटेल होता ना. तुम्ही येता ना तर या हॉटेलला मस्ट विजिट करा. साऊथ साईडला आहे ना यो. साऊथ साईडला आहे यो. नाव बघून ठेवा. 250 रुपये सुरमईत आली होती. पण एवढी जबरदस्त टेस्ट आहे ना. कुठला? बेटूल बीचचा रोड आहे ना, त्या रोडला आहे हॉटेल. हे बघा हा रोड आहे. या रोडला हॉटेल आहे. एवढा रिझनेबल आहे. 250 रुपये थाली होती. सुरमई थाली. काय सुरमई लागली यार. एक नंबर ना. टेस्ट होती. बाप टेस्ट होती. ही दोघं बघताना कशी. हाय बोला रे. हाय बस गाडी बोलवायची. हा ये आता गाडी काढतो आणि आता आम्हाला जायचं वास्को डी गामाला. येऊन दे. बेस्ट लंच म्हणजे आतापर्यंतचा बेस्ट लंच गोव्यातला. अजून पुढे काय आम्ही खावतो तुम्हाला दाखवूच. संध्याकाळी आम्ही जाणार आहोत रॉस ऑमलेट खायला. स्पेशालिटी आहे गोव्याची. ती पण आपण ट्राय करू. पोळी पण एकदा ट्राय पोई गोवन पोळी खायची आहे ना. हा काय मान याला मागे बसो. गोवन पोळी ना. हा एक महिने कालच रील बघलेली. लास्ट टाइम आम्ही गेलो आम्हाला होता. दुकान बंद झालं. तरी ना जरासा सामान आणला लगेच संपते. तू लोकेशन बाई फूड तर काही रिव्ह्यू करणार बाई. मस्त एकदम भारी आहे. शिवमची बेस्ट ट्रिप चालली आता. अजून शिवमला अजून भारी आम्ही. आज तर भाई पहिला दिवस. आज पहिला दिवस होता. नाही काल पहिला दिवस होता. डे 0 होता. हा डे 0 होता. आज डे 1 आहे. -1 मध्ये होतो. डे 0 होता. आज 1 मध्ये आलो. काहीच आमचा एक मस्त लंच झाल्यावर एवढा भारी लंच झाला दुपारी. त्याच्यानंतर एक मस्त बीच आम्ही चाललो. बीचची एंट्री बघा. जंगल से जाते हुए. जेवण अजून मला असं जाम भारी वाटते. लाईट होता एकदम. पण चुम्मेश्वरी त्यावेळी ना सुरमई आली. पण त्यावेळी एक डाल दिलेली, मुल्याची भाजी दिलेली आणि लोणचा दिलेला आणि सॅलड होता. ही मुल्याची भाजी मी म्हणजे आयुष्यात मला पहिली मुल्याची भाजी एवढी आवडली. एक नंबर. मॅन्डेटरी आहे तिथं भाजी. व्हेज देता ना, नॉनव्हेज थाली पण भात ना थालीमध्ये भात नाही. सॉरी रोटी नाही, भात देता नुसता. उलटा दिला माझा. रोटी नाही थालीमध्ये नुसता भात होता. क्लास. आवाज तर येते समुद्राचा इथं. चप्पल काढली आणि चप्पल हातात घेतली. मस्तपैकी वालू चालतो. ही वालू पण एवढी सफेद वाटते ना. एक नंबर. मी आतमध्ये बनियान काढली कारण की मला जरा ना गरम होत होता. गाडीमध्ये ती काढून ठेवली. काय व्ह्यू आहे बघा. काय बीच. ओ एक नंबर वाटते ना या वालू चालायला. हा क्रंची असते नाही का तशी. ही बघ एक नंबर वाटते याच्या. ही बघा बिलकुल गर्दी नाही ब्रिज बोलता यार बीचवर. ही बघा काही ही नदी आहे. ही नदी ना इथं जॉईंट होते समुद्राला. त्या टायमाला जास्त फास्टला चाललंय. हे बघा फुल फास्टला जॉईंट होते इथं.
भारी जागा आहे. हे बघ नवरा बायको, हे नवरा बायको एन्जॉईंग द व्ह्यू गाईस. नवरा बायको ही बघ कशी घाणेरडी कामं करता ना या. ही बघ कशी घाणेरडी कामं करायला बसल्या ना या बीचवर येऊन. शी 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 बघ कशी घाणेरडी कामं. यो उठलाय बघ. नाही यो व्हिडिओ बनवतो. सॉरी गाईस. मस्त झोप काढली. आता आम्ही चाललोय कुठं, ॲगोडाला चाललोय. ॲगोडा नाही वास्को दी गामा चाललोय. तो बाजूला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. हा पूर्ण इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. इंटरनॅशनल ना, इंटरनॅशनल आहे का. तू बघा टेल दिसली का. नाही दिसणार. जाऊ का तुमच्यासाठी, जाऊ का आतमध्ये. एक तिकीट बुक करून जाऊन येतो तुम्हाला. आपण परत येऊन झोपतो. हे बघा नाव, गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दिवा पाटील. सॉरी आई शपथ. ते कसं आहे नवी मुंबईचा ना, तो तोंडानच बसले मला. यातून दिसेल का बघा. नाही दिख रहा है. तिथून दिसत होतं वाटतं. हे बोलताना दिसत होतं. आवाज बंद कर. म्हणजे इथं आता ऍक्सिडेंट झाले वाटते. ठोकाठोकी काहीतरी तगडा झाले ठोकाठोकी. आई शपथ. ही क्रेटाला काही नाही झालं. हिला बघा साप चिमकवले. एक रेट आणि दुसरे म्हणजे नवीन वाली क्रेटाची बिल्ड क्वालिटी चांगली आहे. तुम्ही घेऊ शकता ती वाली क्रेटा. जुनीवाली नका घेऊ. एकदमच बेस्ट गाडी आहे नवीन वाली. आता आपण गोव्याचे मरीन लाईनला आहोत बघा. ते साईडला बघायला भेटत. ही बघा गोवा की मरीन लाईन. हाऊ इज दिस गाईज, हाऊ इज दिस. रोड पण काही क्लास रोड आहे ना का. काय व्ह्यू आहे. सनसेट आणि रोड. एक गोष्ट आहे का, गोव्यात आल्यावर आम्हाला रोड जाम भारी भेटलं. रस्ते जाम भारी. कुठं पण गेलो आम्ही, कुठं पण गलीत गेलो ना, तिथं पण रस्त्याची क्वालिटी जाम भारी. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू बघा कडक ना. जेटस्की करते बघा. यो मस्त दिसला काय बाय जेटस्की. आता आम्ही आलेलो इथं वास्को दी गामा फोर्टला. व्ह्यू बघा सनसेट. त्याची ती व्हिडिओ नीट नाही आली. सनसेट बघा गाईस. अ लवली सनसेट व्ह्यू. काय अ लवली सनसेट व्ह्यूज गाईस. आपण नाही चला काय. हा चला भारी वाटते. चला खालती जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे. हे चल रे. हा चल. व्ह्यू बघा इकडच्या. खालती चाललो आता तुम्हाला दाखवण्यासाठी आणि सिद्धूची एक व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त. आलो खालती बीच. यो बीच बघा. पण आमचा एक मेंबर नाही आला. तो बघा यो काय दिसला का. सर सिद्धूची व्हिडिओ बनवायची होती. खास व्हिडिओसाठी आला. चल काय दिसतील जरा. त्या गेला ना या दगडांवरच्या आया काहीच आम्हाला ही भेटले. आता ही बघा बोट ठेवला का मग तशी करेल का. ही बघ चिपकते हाताला पूर्ण. ये दाखव भारी वाटतं बोट ठेवून. सोड फिंगरप्रिंट. ब्रिज बघा रात्री पण तेवढाच खूपसूरत दिसते. काय करते यो टाइम लॅप्स काढते पोऱ्या. टाइम लॅप्स काढते. मागून बघा. मागून तर भाई नादच बेकार आहे. कडक दिसते. आता आम्ही आलो गोव्याचा ऑथेंटिक रॉस ऑमलेट खायला. बघा ही गाडी आहे. तुम्हाला दाखवतो कसा लागते रॉस ऑमलेट. यो मेन्यू आहे. 24 पाव काय दिसते. 24 पाव. हा 24 पाव. इथं ना गाण्याचा आवाज चालू आहे. मग तुम्हाला आमचा आवाज जरा कमी येईल. नाही तर बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये जरा जास्ती आहे. आमची काय रॉस ऑमलेटला आले. पण त्याच्यावर ती पोळी येते ना. पोळी आली. हे बघा ही गोवनची स्पेशालिटी. गोवन पोळी
ते बस नको तो बसले पैसा ना अजून हो ना ही ऑथेंटिक गोवन पोळी असते नाही का ती वाली आणि रॉस ऑमलेट ट्राय करू बोलले ना त्याला तुझा बस घरी जाऊ डायरेक्ट रूम फुल फूड ब्लॉग आहे कैसा विषय मजुरी पाव खाले का ट्राय करतो आपलं नॉर्मल ऑमलेट असते नाही का तसाच दिसते पण याच्यावर पण ना ती स्पेशल गोवन करी असते आणि चिकन असते त्यानंतर रॉस त्याच्यामुळे रॉस ऑमलेट बोलतात चिकनला रॉस बोलत असेल माहीत नाही एक नंबर रॉस नाही गाईस तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असं लाईक करा चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा शेअर करा आणि नेक्स्ट पार्ट आता मी लगेच नेक्स्ट पार्ट इथूनच चालू करेन कारण की हा ब्लॉग जाम मोठा झाला खूप मोठा झाला काय सांगू म्हणजे 20-25 मिनटाचा ब्लॉग झाले आणि अजून आम्हाला 20-25 मिनटाचा शूट आरामशी होईल कारण की आम्ही आता जाऊ फ्रेश बी जाऊन बागा बीचच्या इथं तिथंच जेऊ घेऊ तिथं डेझर्ट खाऊन रात्री झोपायला येईल आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो ही जर तुम्हाला आता ही व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर नेक्स्ट ब्लॉग मी इथूनच चालू करीन नेक्स्ट ब्लॉग तुम्ही बघा आता ही बघा ही काहीतरी करताना मी हे सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवीन हा ब्लॉग इथं एंड करतो ब्लॉग आवडला असं लाईक करा चॅनल नसेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि बाय बोला रे बाय बोला बाय बोला बाय गाईस बाय बाय बाय